नमस्कार. महाडिक पाटील फॅमिली या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला रंगोली मॅट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वात प्रथम आपल्याला रेक्झिन लागतं. तर हे बघा, हे असं आहे रेक्झिन या प्रकारचं, जे आपण ऑटो रिक्षाला जे कव्हर असतात सीटला किंवा बाईकच्या सीटला जे कव्हर आपण लावतो, तेच हे रेक्झिन, त्याला रेक्झिन म्हणतात. ते तुम्हाला त्या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जाईल. तर हे बघा, इथे मी असे छान छान अशा ड्रॉइंग याच्यावरती काढून घेतलेल्या आहे. मी अगोदर हे पेन्सिलने ड्रॉ करते आणि मगच बाकीचं बनवायला घेते का. त्यासाठी हे बघा, अशी छोटी छोटी फुलं जे घरामध्ये अवेलेबल बॉक्सेस असतील ते फेकून न देता मी त्याच्यावरती आधी ड्रॉइंग करते आणि छान असं ड्रॉ करून घेतलं की मगच ते रेक्झिनवरती ड्रॉइंग काढून घेते आणि मगच रंगोली मॅट बनवते. म्हणजे इझी होतं जरा थोडंसं. हे बघा, हे पण आपण दिवाळीच्या वेळी महालक्ष्मीसाठी म्हणजे महालक्ष्मी आसन, म्हणजे महालक्ष्मी कमळावरती बसलेली असते म्हणून सुंदर असं मी कमळ बनवले आणि हे पण मी ड्रॉ केलेलं आहे. रेक्झिनवरतीच काढले, हे पण खूप सुंदर असं बनवले. तर हे आहे लक्ष्मी पाऊल. आपण महालक्ष्मी ज्यावेळेस घरामध्ये घेतो त्यासाठी महालक्ष्मीची पाऊल आपण काढतो, रांगोळीने काढतो. पण प्रत्येकाच्या घरामध्ये लहान मुलं असतात आणि ते लगेच पुसून टाकतात. त्याच्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय म्हणजे हे रंगोली मॅटचे लक्ष्मी पाऊल. तर महालक्ष्मी आहे आणि मी पावसाळ्यामध्येच येतात, म्हणजे त्यावेळी कंटिन्यू पाऊस सुरू असतो आणि पावसामध्ये आपण म्हणजे रांगोळी काढलेली असते आणि अचानक पाऊस आला तर आपली रांगोळी पुसून जाते. म्हणून ही अशी लक्ष्मीची पावलं तुम्हाला मिळतील. तर हे बघा, सर्वात अगोदर मी तुम्हाला काय दाखवलं तर हे रेक्झिन, ज्याचा वापर करून आपण रंगोली मॅट बनवणार आहोत. त्यासाठी हे बघा, इथे फर वूलन आहे. सगळ्यात अगोदर तर आपण जेव्हा दुकानातून फर वूलन घेऊन येतो तेव्हा ती वूलन ही अशी असते, म्हणजे याचं पूर्ण हे असतं गुंतड झालेला असतो. मग त्याची असे छोटे छोटे गोळे आपल्याला आधी अगोदर बनवून घ्यावे लागतात आणि मगच नंतर आपल्या कामाला सुरुवात करावी लागते. तर आता ही फर वूलन त्याला कशी लावायची, रेक्झिनवर कशी लावायची किंवा चिटकवायची, तर त्यासाठी ही अशी ग्लू गन असते, त्याचा वापर करायचा असतो. आता तुम्हाला हवी ती वॅटमध्ये तुम्ही ग्लू गन घेऊ शकता. तर माझी ही ग्लू गन 100 वॅटची आहे, म्हणजे जास्त लवकर ही खराब होत नाही. जर 100 वॅटची घेतली तर खराब होण्याचे चान्सेस कमी असतात आणि ही ग्लू गन जास्त दिवस टिकते. आता ह्या ग्लू गनसाठी ह्या अशा स्टिक भेटतात, ज्या 10 रुपयाला एक आहे ही स्टिक. जेव्हा मी घेत होते तेव्हापासून ही 10 रुपयाला झाली. अगोदर सुरुवातीला ही 7 रुपयाला भेटायची. पण मार्केटमध्ये सध्या जास्त ट्रेंड होता रंगोली मेटचा, त्याच्यामुळे याची प्राईस आता 10 आहे सध्या. आणि ही ग्लू गन जी आहे ती मी 350 रुपयाला घेतली होती. तर हे बघा, तुम्हाला मी आताच कमळ दाखवलं होतं. तर हे बघा, हे खूप सुंदर असं कमळ मी इथे रंगोली मॅट बनवायला घेतलं कमळचं. तर हे माझ्याकडे कलर अवेलेबल नव्हते फॉर वुलनचे, त्याच्यामुळे मी ते बाकी तसंच पेंडिंगला ठेवलं आहे. मला खूप सुंदर दिसतं याचं कॉम्बिनेशन. मागच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला भरपूर रंगोली मॅट दाखवल्या आहेत. आता फक्त मी ते कसं ड्रॉ केलं ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुम्हाला मी साहित्य दाखवते त्यासाठी काय काय लागते म्हणून म्हटलं बाकीचं पण दाखवून घेऊया. तर हे बघा, हे खूप सुंदर असं फूल आहे. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं हे ग्रीन कलरचं आणि पिंक असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होतं या फुलाचं. हे फूल मी आणखी बनवायला घेतलेलं नाही आहे, पण हे सुद्धा एक छोटंसं रोज आपण देवासमोर ठेवण्यासाठी वापरू शकतो. आणि ह्या फुलांना आपण समई आसन देखील म्हणू शकतो. जेव्हा आपण रोज देवाला समई लावतो किंवा दिवा लावतो, तो इथे मध्ये ठेवायचा असं रांगोळी समोर ठेवून त्याच्यावरती दिवा ठेवायचा, म्हणजे ते समई आसन पण होऊन जाते आणि देवासमोर रांगोळी पण होऊन जाते. नंतर हे बघा, हे सुंदर सुंदर असे मी इथे छोटे छोटे रंगोली काढली आहे रांगोळी. तर इथे ओम आहे आणि इकडच्या साईडला स्वस्तिक आहे. आपण नेहमी रोज घरी देवपूजा करतो, रोज देवासमोर नवीन नवीन रांगोळ्या काढायच्या असतात. पण आपली छोटी मुलं काय करतात, आपण रांगोळी काढली की ती लगेच पुसून टाकतात. मुलांनी रांगोळी पुसू नये म्हणून ही अशी आहे ती रेडीमेड रांगोळी आपण देवासमोर रोज ठेवू शकतो आणि ती खराब देखील होत नाही. जरी ती खराब झाली तरी आपण ती साबण लावून धुवू शकतो. फक्त त्याला धुताना ब्रशचा वापर करायचा नाही आहे, कारण ह्या रंगोली मॅट वॉशेबल आहेत.
त्या आपण साबण लावून स्वच्छ अशा धुवू शकतो. फक्त याला ब्रशचा वापर करू नका. जर आपण ब्रशचा वापर केला तर हे खराब होऊ शकतं. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर देखील करा.